तर आपल्याकडे आज स्विफ्ट डिझायर VDI गाडी आली होती. गाडीमध्ये प्रॉब्लेम होता, गिअरबॉक्समध्ये नॉईज जाणवत होता कस्टमरांना. तर त्यांनी दाखवली कुठे बऱ्याच ठिकाणी गाडी, तर फाइंड आउट काय प्रॉब्लेम झाला नाही. तर आपण याचा गिअरबॉक्स ओव्हरऑल केलाय पूर्णपणे. तर ह्याचे जे गिअर असतात तर त्यांना असं सजेशन केलं होतं की समोरून की गिअरबॉक्स रिप्लेस करा किंवा त्याच्यामध्ये जे बेरिंग त्यांनी चेंज केली होती त्याच्यामध्ये काही आवाज गेलेला नव्हता गाडीचा. तर आपण फाइंड आउट केलं पूर्णपणे प्रॉब्लेम. तर असं जाणून आलं की जे काही ह्याची बेरिंग आहे इनपुट शाफ्टची मेनवाली, ही बेरिंग पूर्ण गेली होती. याच्यामध्ये नॉईज जाणवत होता. एका पार्टमुळे त्यांना समोरून सांगितलं होतं गिअरबॉक्स चेंज करा. त्याची कॉस्ट खूप जास्त जात होते. कस्टमरांनी जेव्हा दाखवलं तेव्हा आम्ही सांगितलं की चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये गिअरबॉक्समध्ये गिअरबॉक्स न चेंज करता त्याच्यामधले जे काही पार्ट आहेत ते आपण चेंज करून गिअरबॉक्सची लाईफ वाढवू शकतो. ठराविक कालानंतर किलोमीटर नंतर गाडीमध्ये हा आवाज जाणवतो गिअरबॉक्समध्ये मेन. तर गिअरबॉक्स न चेंज करता त्याचे काही जे पार्ट असतात, गिअर शिफ्टिंग जर हार्ड होत असेल तर सिंक्रोनाइझर रिंग आपण बदलतो. सिंक्रोनाइज जे काही रिंग असतात ना, तर दोन येतात. हे एक हा फर्स्ट सेकंड थर्ड गिअर शिफ्टिंगसाठी जेव्हा प्रॉब्लेम येतो तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये सिंक्रोमेश रिंग असतात ह्या साईडला. तर हे रिंग आपण बदलून शिफ्टिंग जे हार्ड आहे ते पूर्णपणे सॉल्व्ह करू शकतो. जर गिअरबॉक्समध्ये आवाज जाणवत असेल, जसं की हा बेरिंग गेली पूर्णपणे, हा कंटिन्यू इनपुट शॉपमध्ये क्लच दाबल्यानंतर आवाज नाही येणार, पण जेव्हा ड्रिव्हन असेल गिअरबॉक्स त्या टायमाला आवाज जाणवतो, कस्टमरला खूप इरिटेट करतात. तर त्यांना असं सांगितलं की हा बेरिंग चेंज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, जे की आपण करू शकतो. गिअरबॉक्स न बदलता तुम्हाला बाहेर सजेशन करतात की गिअरबॉक्स रिप्लेस करा, तर ते न करता फाइंड आउट प्रॉब्लेम करून त्याचे जे काही पार्ट्स आहेत, बेरिंग, रिंग गिअर, रिव्हर्स गिअर, हे जास्त प्रमाणात खराब होत असतात, तर ते चेंज करून तुम्ही गिअरबॉक्सची लाईफ वाढू शकता. तर अशा माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.